नमस्कार. घर आणि तीमध्ये आज आपण बघतोय श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला आवडणारे खास पंचखाद्य लाडू. हे लाडू अतिशय सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. गुळाचा किंवा साखरेचा आपण अजिबात पाक बनवणार नाहीत. शिवाय 10 मिनिटाच्या आत आपले हे लाडू तयार होतील. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर हे पंचखाद्य लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अगदी थोडंसं तूप. इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 छोटे चमचे तूप घेतलं. तूप चांगलं गरम करून घ्यायचं, कारण याच्यात आपल्याला काही सुके मेवे तळून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्या तुपामध्ये मी बदाम टाकून घेतलेत. साधारण पाव कप भरतील एवढे हे बदामाचे काप आहेत. तर तुम्ही इथे अख्खे बदामसुद्धा वापरू शकतात. आता हे बदाम मिनिटभर फक्त ह्या तेलात लो फ्लेमवरती तळून घेतले. बदामाचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे किंवा करपवायचे नाही आहेत, ते फक्त छान तळून घ्यायचे. आता बदाम तळून झालेत, हे मी बाजूला काढून घेतले. त्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला मनुके तळून घ्यायचे. 2 चमचे भरतील एवढे हे मनुके आहेत. आता ह्या रेसिपीमध्ये जे सुके मेवे आपण वापरलेत त्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. साधारण अर्धा मिनटं फक्त आपण हे मनुके म्हणजेच किशमिश तळून घ्यायचे. हे पहा, लगेचच किशमिश तळून झालेत, हे आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच शिल्लक असलेल्या तुपात मी मखाने तळून घेणार आहे. तर मखाने मी इथे पाव कप घेतलेत. मखानेसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. ह्या रेसिपीमध्ये फक्त जे गुळाचं प्रमाण आहे ते ह्या सगळ्या क्वांटिटीच्या प्रमाणात घ्यायचं असतं. बाकीचे जे ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मखानेसुद्धा मी 2 मिनटं छान मंद गॅसवरती तळून घेतले. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. आता आपल्याला इथे तूप वापरायचं नाही आहे, तर मी इथे 2 ते 3 चमचे तीळ घेतलेत. आता हे तीळसुद्धा मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे. तीळ चांगले तडतडायला लागतील इथपर्यंत भाजायचे. खूप जास्तही भाजायचे नाहीत, नाहीतर मग हे जे लाडू आहेत ते थोडे कडवट लागू शकतात. तर आता तीळ भाजून झालेत, तीळसुद्धा मी बाजूला काढून घेते. तर ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडेल ते 5 प्रकारचे खाद्य वापरू शकतात. जर तुमच्याकडे यांच्यापैकी एखादा जिन्नस नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्यांचा वापर करू शकतात किंवा मग जे फुटाणा डाळ असते त्याचा वापर करू शकतात. तर आपल्या आवडीवरती हे जे 5 पदार्थ आहे हे डिपेंड आहेत. त्यानंतर यातच अर्धा कप मी सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेते. ह्या किसऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा इथे टाकू शकतात. आता हा खोबऱ्याचा किस भाजताना काळजीपूर्वक भाजायचा. अजिबात हा करपू द्यायचा नाही, पण आपल्याला हा छान खरपूस होईल इथपर्यंत भाजायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हा जो सुक्या खोबऱ्याचा किस आहे हा छान भाजून घ्यायचा. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत खोबऱ्याचा किस आता छान कुरकुरीत झाल्यासारखा वाटतोय, पण अजिबात आपण याला कुठेही करपू दिलेलं नाही आहे. आता ह्या स्टेजलाच आपण हा बाजूला काढून घेऊ आणि हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपल्याला आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसंच अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आता हे सगळे जिन्नस छान थंड झालेत. त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यात सुरुवातीला भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेले मखाने टाकायचे. आता हे तीळ आणि मखाने आपल्याला मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचे. तुम्हाला जर तीळ ह्या लाडूंमध्ये अख्खे हवे असतील तर हे नाही वाटले तरी चालेल, मखाने फक्त मग वाटून घ्या. हे पहा, मखाने आणि तीळ मिक्सरमधनं छान फिरवून घेतले. आता त्यातच तळून घेतलेले बदाम टाकायचे. आता हे सुद्धा मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेऊ. जर तुम्हाला जाडसर लाडू आवडत असतील तर हे जे सगळे जिन्नस आहेत हे अगदी कमी प्रमाणात वाटायचे, म्हणजेच मिक्सर चालू बंद करून वाटायचे, म्हणजे हे खूप जास्त बारीक होणार नाहीत. त्यानंतर याच्यात भाजून घेतलेलं सुकं खोबरं घेतलं. आता हे जे सगळे जिन्नस होते हे साधारण 1.5 ते पावणे 2 वाटी भरतील एवढे होते. तर त्या प्रमाणात मी इथे अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे, चिरून घेतलेला गूळ.
आता गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, पण जर 2 वाटी हे सगळे जिन्नस असतील तर त्यासाठी अर्धी वाटी गुळाचं प्रमाण अगदी पुरेसं होतं. हे सुद्धा मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं. हे पहा, गुळामुळे हे जे लाडूंचं मिश्रण आहे हे आता थोडंसं ओलसर झालं आहे, म्हणजे आपण याचे लाडू वळू शकू. आता हे जे मिश्रण आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर ह्या स्टेजलाच आपल्याला जर वेलायची पावडर इथे वापरायची असेल तर ती टाकू शकतो, जायफळ टाकायचं असेल ते टाकू शकतो. मी इथे हे तळून घेतलेले मनुके आता टाकून घेतलेत आणि हे सगळं छान एकजीव करायचं आहे. तर आता हे एकजीव केल्यानंतर आपण असेच लाडू वळू शकतो, पण थोडंसं जर हे कोरडं वाटत असेल तर ह्याच्यात तुम्ही थोडं किंचितसं तूप टाकू शकतात. तर मला हे थोडं कोरडं वाटतं आहे, त्यासाठी मी इथे अगदी पाव चमचा तूप टाकून घेतलं आहे. हे पहा, छोटा चमचा आहे आणि छोटा पाव चमचा मी इथे तूप टाकून घेतलं. आता हे तूप आपल्याला ह्या मिश्रणाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. आपल्या हाताची जी उष्णता असते त्यामुळे एकतर गूळ आणि तुपातनं पाणी सुटतं आणि त्यामुळे हे लाडू छान बांधले जातात. आता लाडूंचं मिश्रण तयार आहे. आता याचे लाडू वळून घेऊ. तर लाडू वळताना आपल्याला हवे तसे छोटे मोठे आपण हे लाडू वळू शकतो. आमच्याकडे छोटेच लाडू आवडतात त्यामुळे मी इथे छोटे छोटे लाडू वळून घेतलेत. तर हे पहा, इथे आपला हा पंचखाद्यांचा लाडू तयार झाला आहे. अगदी गोल गरगरीत हा लाडू तयार झाला आहे. चवीला छान लागतो, शिवाय पौष्टिक आहे. आपण ह्यात सगळे ड्रायफ्रूट वापरले त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हा लाडू खाता येतो. छान पौष्टिक असतो आणि छान खुसखुशीत असा हा लाडू तयार होतो. ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे लाडू आता वळून घेते. तर मग तुम्हाला ही पंचखाद्य लाडूंची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. हे लाडू तुम्हीसुद्धा जरूर बनवून पहा आणि कसे झालेत हे मला सांगायला अजिबात विसरू नका. तसंच आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपीज येत असतात. त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि हो, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.